नमस्कार मंडळी, आज एक कृषी केंद्र चालकासोबत बसलो होतो. तर त्यावेळेस त्यांनी एक महत्त्वाची गोष्ट मला सांगितली. कृषी विभागाकडून त्यांना अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत की एका सातबाऱ्यावर फक्त 2 किंवा 3 पोतेची युरिया द्या, सोबतच DAP 10-26 याच्यावर सुद्धा कंट्रोल ठेवा. म्हणजे तुम्ही लक्षात घ्या, गव्हर्नमेंटकडे जे स्टॉक नाही आहे खतांचा, हे ज्या अफवा आहे त्या ॲक्च्युअलमध्ये त्या अफवा असण्याची शक्यता खूप कमी आहे. ते रिॲलिटी असू शकते असं मला वाटते. आणि त्यातच काय झालं, मोदी साहेबांनी 2 दिवसापूर्वी सांगितलं की तुम्ही पेट्रोलचा वापर कमी करा, डिझेलचा वापर कमी करा, खाद्यतेलाचा वापर कमी करा, सोनं खरेदी करू नका. तर यावेळेस मला एक गोष्ट माझ्या डोक्यात खटकली की पेट्रोल, डिझेल किंवा गॅस वापरू नका, कमी वापरा. हे तर मला समजलं, कारण तिकडं आखाती देशात युद्ध सुरू आहे. परंतु खाद्यतेल कमी वापरा याचा अर्थ मला समजत नव्हता. तर त्याची तुम्हाला थोडंसं मी जे बोलतो त्याबद्दल लिंक थोडीशी जोडा. 2 दिवसापूर्वी मी एक ट्रस्टेड न्यूज चॅनलची न्यूज पाहिली. त्यांनी सांगितलं की भारताजवळ जे फॉरेक्स करन्सी आहे, म्हणजे आता भारताला जर परदेशातून एखादी गोष्ट घ्यायची असेल किंवा विकायची असेल तर ते फक्त डॉलरमध्येच व्यवहार होतो. आणि मी ते न्यूज ऐकली होती की भारतात जवळ फॉरेक्स करन्सी कमी राहिलेली आहे. त्यामुळं कदाचित होऊ शकते की खाद्यतेल सुद्धा तुम्ही आयात करू शकू नाही राहिले, किंवा तुमच्याजवळ तेवढी ताकदच नाही राहिली, म्हणजे आपल्या देशाजवळ तेवढी ताकदच नाही राहिली की परदेशातून खाद्यतेल सुद्धा ते आयात करू शकतात. कारण युद्ध चालू आहे आखाती देशात. आखाती देशातून पाहिजे तेवढं खाद्यतेल येत नाही. खाद्यतेल जे येते ते वेगवेगळ्या देशातून आपण खाद्यतेल आयात करू शकतो. परंतु खाद्यतेल पण वापरू नका. याचा अर्थ काय की भारतात जवळ पाहिजे तेवढ्या प्रमाणात आता फॉरेक्स करन्सी राहिलेली नाही आहे. आणि हे संकट जास्त तीव्र होत चाललेलं आहे. म्हणजे ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये काय काय अडचणी येऊ शकते तुम्हाला थोडक्यात सांगतो. सगळ्यात पहिले, खताचे दर भयानक वाढेल. आता नाही पण रब्बी सीझनपर्यंत भयानक वाढेल. आता आपल्याला काय काय फायदा होऊ शकते, तुमच्या गव्हाचे भाव गगनाला भिरेल. कदाचित 100 रुपये किलोपर्यंत गहू जाऊ शकते. तुरीचे भाव, चण्याचे भाव, कापसाचे भाव, सगळ्या बाबींचे भाव आता तीव्रतेने वाढू शकते. म्हणजे पुढच्या 2 महिन्यातच हे आपल्याला पूर्ण पिक्चर क्लिअर होईल की किती जास्त भाव आपल्या याचे वाढू शकते. सोबतच आपण ज्या गोष्टी खरेदी करणार आहोत, खत असो, औषधी असो किंवा वेगवेगळे यंत्र असो, याचे सुद्धा भाव गगनाला भिडू शकतात. कारण बरेचसे यंत्र हे भारतात बनतच नाही. बरेचसे यंत्र किंवा त्याचे स्पेअर पार्ट हे परदेशातून आयात करावे लागतात. आणि परदेशातून यंत्र आयात करण्यासाठी US डॉलरमध्ये डील केले जाते. आणि US डॉलर जर भारतात जवळचे संपले तर तुमच्या डील बंद होऊन जाईल. कोणत्याही प्रकारची डील परदेशासोबत होणार नाही आणि परदेशातून कोणतीच गोष्ट भारतात येऊ शकणार नाही. आणि ह्या ज्या घडामोडी घडल्या किंवा भारताची जी फॉरेक्स करन्सी घटली, ते हे एका वर्षात होत नसते मंडळी, लक्षात घ्या. किंवा 2 महिन्यात होणारी ही घटना नाही आहे. याला एक वर्षानुवर्षाचा कालावधी लागत असतो. म्हणजे 5 वर्ष म्हणा किंवा 10 वर्षाचा तो कालावधी लागत असतो. तर संकट किती त्रासदायक पुढे ठरू शकते हे पाहण्यासारखं राहिलं. आणि पुढच्या 2 महिन्यात ही गोष्ट आपल्याला क्लिअर होईल. माझ्या गोष्टीसोबत सहमत असाल किंवा नसाल तरी मला कमेंटमध्ये कळवा. धन्यवाद.